प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेत सायली बहुतेक तरी प्रियाला एक्सपोज करते असं दिसतंय, म्हणजे हे डेड बॉडीच्या प्रकरणात. तर आज झालंय असं. पूर्ण व्हिडिओ बघा, थोडासाही स्किप करू नका. तर प्रतिमा आत्याची प्रतिकृती सायलीला तिथे जाणवत असते आणि एका छोट्या मुलीचा आवाज येत असतो. काल तर तुम्ही बघितलंच असेल, मला लाडू दे नाही, लाडू हवाय मला. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं तुम्हाला मिसेस सायली, बरं वाटत नाहीये का? सायली अर्जुन आल्यावर दचकते. आता सायली म्हणते, काही नाही झालंय मला. अर्जुन म्हणतो, ठीक आहात ना तुम्ही, डॉक्टरांना कॉल करू का, काय होतंय तुम्हाला? सायली म्हणते, नाही मी ठीक आहे. मग आता सायलीला पाणी देतो अर्जुन. सायली पाणी वगैरे पिते आणि म्हणते, नाही मला काही नाही झालंय, ठीक आहे मी. अर्जुन म्हणतो, पण काय होतंय तुम्हाला, असं का रिॲक्ट करताय? सायली म्हणते, काय होतंय मला कळतच नाहीये. या घरात आल्यापासून ना मला असं काहीतरी वेगळंच वाटतंय. असं वाटतंय याआधी मी खूप वेळेला या घरात आली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, तुम्ही सिनियरच्या घरी याआधी खूप वेळेला येऊन गेलाय. सायली म्हणते, पण मी स्वयंपाकघरात नव्हते ना आले, तरीसुद्धा मला हे स्वयंपाकघर खूप ओळखीचं वाटतंय. असं वाटतच नाहीये हे अनोळखी आहे माझ्यासाठी. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे मिसेस सायली, जरा रिलॅक्स व्हा. तुम्ही जिथे कुठे जाता ना मिसेस सायली, त्या घराला तुम्ही आपलंसं करता, म्हणून कदाचित तुम्हाला हे घर तुमच्या ओळखीचं वाटत असेल. नका एवढी काळजी करू. मग सायली म्हणते, मला या घराशी असं एवढं का आपुलकीचं नातं वाटतंय हे देवी आईलाच माहिती. बरं मी स्वयंपाक करते हां, बाहेर सगळे उपाशी आहेत, सगळेच थांबलेत ना जेवायला. अर्जुन म्हणतो, हो मी पाण्याचं घेऊन जातो हां, पण खरंच बरं वाटतंय ना तुम्हाला? सायली म्हणते, हो मला बरं वाटतंय. आणि आता पुन्हा सायलीला तसंच काहीतरी फील होत असतं. तर इकडे मात्र अस्मिताच्या पण लक्षात आलंय हां. अस्मिता म्हणत असते प्रियाला, अगं तू रडणं थांबव ना तन्वी, तुझे डोळे बघ किती सुजलेत. प्रिया म्हणत असते, मी थांबवायचा प्रयत्न करते ग रडणं, पण मला थांबवतच येत नाहीये माझं रडू, मी तरी काय करू? मग अस्मिता तिला पाणी देते आणि म्हणते, अगं हे बघ तन्वी, थोडंसं पाणी वगैरे पी गं. मग प्रिया पाणी पिते. अस्मिता तिला म्हणत असते, थोड्या वेळ शांत हो गं तू, बरं वाटेल तुला. पण काय गं तन्वी, मला एक गोष्ट नाही कळत गं, तू तुझ्या आईसारखी वागायला हवीस ना, प्रतिमा आत्यासारखी सायलीच वागते. दरवेळेला असंच होतं गं. आज तर पूर्णाजी आणि रविराजांच्या सुद्धा लक्षात आलंय. प्रिया मनात विचार करते, जे घडायला नको ना तेच घडते. आता सगळ्यांना प्रश्न पडायला लागलेत की या सायलीचा आणि प्रतिमाचा नेमका संबंध तरी काय आहे. अस्मिता म्हणते, नाही म्हणजे पूर्णाजीची आणि रविराज काकाची काळजी तू घ्यायला हवी ना, पण हे सगळं सायलीच करते ग. प्रिया म्हणते, ती फक्त नाटकं करते ग, तुला माझं दुःख दिसतंय ना अस्मिता. अगं मी किती तडफड करतेय माझ्या आईसाठी, तिच्यासारखी नाटकं करायला मला कसं जमणार आहे? अस्मिता म्हणते, हो पण सायलीला आपल्या पूर्णाजीच्या सगळ्या सवयी कशा काय माहिती आहे प्रतिमा आत्यासारख्या, पण तुला तर काहीच माहिती नाहीये ग. प्रिया म्हणते, अगं ती 24 तास तुमच्याच घरी असते ना, तिला पूर्णाजीच्या सवयी माहितीच असणार आणि मला नाही वाटत ती माझ्या आईसारखी वगैरे आहे. तर आता इकडे मात्र रविराजांना प्रतिमा आत्याच्या सारख्या आठवणी यायला लागतात आणि भासू लागतात. आता ते असेच डोळे लावून पडतात तर त्यांना आठवतो एक प्रसंग. आता इथे पण काही त्यांनी बोलणं वगैरे दाखवलं नाहीये, कालच्याप्रमाणे नुसतं एक सीन दाखवलाय की ते थकून आलेत आणि प्रतिमा आत्या एक गोडशी स्माईल देऊन त्यांना चहा देत आहेत, त्यांचं डोकं चेपून देत आहेत. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो, आपल्या साथीदाराची जागा आयुष्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. अर्थातच त्यासाठी एकमेकांमध्ये खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग असायला हवी. आता इकडे अस्मिता म्हणते, बरोबर आहे तुझं, त्या सायलीला काम तरी काय आहे म्हणा, घरात नेहमीच कामं करत असते, तिला एवढंच काम आहे ग, पण तरी सुद्धा ग प्रतिमा आत्याच्या जुन्या छोट्या गोष्टी तिला कशा काय माहिती असतात? लगेच प्रिया म्हणते, जाऊ दे ग, तू कशाला त्याचा विचार करते? तिने ना बहुतेक कल्पना मामीकडनं आणि प्रताप काकाकडनं या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या असतील आणि माझ्या बाबाला इम्प्रेस करायला वापरतीये ग ह्या गोष्टी. आणि माझी आई नाहीये ना आता, सायली माझ्या वडिलांना माझ्यापासून तोडायचा प्रयत्न करतीये ग. आता लगेच रडायला लागते मोठ्याने. अस्मिता म्हणते, अगं नाही तू रडू नकोस, रविराज काकांना तुझ्यापासून कोणीच तोडणार नाहीये, तू नको रडूस तन्वी. प्रिया म्हणते, बघ ना किती नीचपणाचं वागणं आहे तिचं, बघ माझी आई गेली तर तिने माझ्या आईची साडी नेसली, मुद्दाम सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती, किती नीच वागणार आहे ही. अस्मिता लगेच म्हणते, आम्ही मागच्या जन्मी काय पाप केलं होतं म्हणून ही बाई आमच्या घरात आली, जाऊ दे ग तन्वी, तू नको रडू बरं. तर आता लगेच ही म्हणजे शांत बसते. मग आता इकडे सगळेच जण जेवायला बसलेत, पण रविराज आणि पूर्णाजी काही जेवे ना. मग आता हा अर्जुन म्हणतो, सिनियर पूर्णाजी चला जेवून घ्या बरं. पूर्णाजी आणि रविराज दोघंही म्हणतात की आम्हाला भूक नाहीये. रविराज तर म्हणतात, मला तर जगायचा कंटाळा आलाय, पोटात अन्नाचा कण कसा जाणार? सायली म्हणते, पूर्णाजी रविराज सर 2 घास तरी खाऊन घ्या ना. पूर्णाजी म्हणतात, नको
मला पण नाही जाणार ग काही. नागराज मनात म्हणत असतो इकडे माझ्या पोटात भुकेचा आगडो उसळलाय, तुम्ही दुःखी आहे म्हणून काय आम्ही उपाशी राहायचंय काय. अर्जुन म्हणत असतो पूर्णाजी अगं तू जेवली नाहीस तर तन्वी सुद्धा जेवणार नाही ना, चालेल का ग तुला पूर्णाजी. मग आता लगेच तन्वी असं बारीक तोंड करून घेते ही प्रिया. मग सायली म्हणते असं म्हणतात की माणूस गेल्यानंतर 10 दिवस त्याचा आत्मा घरातच घुटमळतो, तुम्ही जर असं स्वतःला उपाशी ठेवलं तर प्रतिमा त्यांना चालेल का. हे पूर्णाजीला ते पटतं. त्या म्हणतात रविराज माझ्या प्रतिमेला नको त्रास व्हायला, चला आपण 2 घास खाऊन घेऊया. पूर्णाजी आता जेवायला बसल्या टेबलावर, पण रविराजांना काही जेवावं असं वाटेना, त्यामुळे पूर्णाजी सारख्या त्यांच्याकडे आता बघतायत. आता इकडे मात्र या मैपतला कळलं बरं का प्रेक्षकांना, साक्षीने सांगितलंय त्याला. तो साक्षीला म्हणतोय प्रतिमा किल्लेदारचं प्रेत सापडलं काय, आटाविटा पडला काय डोक्याखाली, अगं कसं शक्य आहे ते. साक्षी म्हणते अण्णा ही गोष्ट 100% खरी आहे, त्या चैतन्याला त्या अर्जुनच्या आईने कळवलंय, आता चैतन्य किल्लेदारच्या घरीच गेलाय. साफ खोटं आहे ते, आजकालची प्रेत काय 20-20 वर्ष टिकता का. अगं तुला मी काय सांगितलं होतं तेव्हा नागराजला, तुला त्या प्रतिमा किल्लेदाराला मी मारलंय, त्या अपघातात वाचली होती ती, मी तिला गाठली आणि या हातानं जाळून मारलंय मी तिला. मग मला सांग तिचं प्रेत सापडणं कसं शक्य आहे. मग साक्षी म्हणते आत्ता हे जे काही प्रेत सापडलंय ते कोणाचं असेल. मग अण्णा बरोबर ओळखतो. अण्णा म्हणतो हे नागराज शेठचंच काहीतरी प्लॅन असणार, नाही तर त्या प्रियानं शक्कल लढवली असणार आहे ती. आता जे काही घडतंय ना हे बघ, हे आपल्या फायद्याचं घडतंय. किल्लेदार आणि सुभेदार दोघं आता टिपं गाळत असतील घरात बसून, आता आपण ती लगाम हातात घेऊ. साक्षी या परिस्थितीची लगाम हातात घे, अशी बाजी पलटव ना का त्या अर्जुन सुभेदारला पाणी प्यायला पण फुरसत नाही मिळाली पाहिजे. आता साक्षी काहीतरी प्लॅन रचणार आहे. आता इकडे कल्पनाताई आणि अश्विनचं बोलणं दाखवलंय थोडंसं. त्या म्हणतात कल्पनाताई अश्विनला मला पूर्णाजीची फार काळजी वाटते रे अश्विन, एवढ्या वर्षापासून प्रतिमेच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या आणि आता प्रतिमा परत कधीच येणार नाही हे स्वीकारणं त्यांना खूप जड जाणार आहे रे. अश्विन म्हणतो मम्मा काळजी नको करू, दादा आहे, सायली वहिनी तिथे आहे ना, तू नको एवढं टेन्शन घेऊस. बरं मम्मा डॅडशी बोलणं झालं का ग तुझं. मग कल्पनाताई म्हणतात हो मी केला होता त्यांना फोन. मग प्रतिमा कळल्यावर खूप वाईट वाटलं असेल ना डॅडला. कल्पनाताई म्हणतात हो ना रे, ती तर त्यांना सख्या बहिणीपेक्षा जास्ती जवळची होती. नेमके ते टूरवर गेलेत, आपण इथे एकमेकांना आहोत तरी तिथे ते बिचारे किती एकटे आहेत रे. मी त्यांना फोन करून बघते परत, मी वरती रूम मध्येच आहे आले. मग अश्विन म्हणतो हो मम्मा जा बोल बाबांशी. तर पुढे हा सुरेख प्रसंग दाखवलाय ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. नक्की आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. तर पूर्णाजी बघतात रविराज जेवत नाहीयेत आणि आता सायली सुमन काकूला म्हणते काकू मला ताट द्याल का वाढून. सुमनने ताट वाढून दिलंय सायलीला. सायली रविराज सरांच्या समोर येते आणि म्हणते रविराज सर अण्णावर ना राग काढावा ना दुःख, तुम्ही तुमच्या तब्येतीची अशी हेळसांड केली तर प्रतिमा त्याला आवडेल का. थोडंसं तरी खाऊन घ्या ना सर. पण आता हे रविराज मात्र खूप बिचारे टेन्शनमध्ये आहेत. मग आता सायली त्यांच्या समोर बसते आणि त्यांना म्हणजे घास खाऊ घालायला लागते. आता अर्जुन सगळेच जण सायलीकडे नुसते बघत राहत आहेत. अस्मितासुद्धा आता प्रियाचा कालच्यासारखा गटाणा झाला, म्हणजे तिला जेलसी फील झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. आता रविराजसुद्धा सायलीकडे खूप वेळ बघतायत अगदी डोळे भरून, आणि सायलीसुद्धा त्यांच्याकडे बघत असते. आणि आता प्रेमाने त्यांनी सायलीच्या हाताने घास खाल्लाच. मुलीचं आणि वडिलांचं नातं असतंच असं, कधीही नट तुटणारं, अगदी घट्ट. सांगा बरं कोणाकोणाला आपल्या वडिलांची आठवण आली आहे. मला तर नक्कीच आली आहे. तर आता इथे ह्या प्रियाला काही हे सहन होत नाही. मला असं वाटलं होतं की ही ताटबीट हिसकावेल, पण जरा मॅनर्स ठेवून वागली आहे ती म्हणते बाबा चला बरं तिथे माझ्यासोबत बसा टेबलावर आणि पोटभर जेवून घ्या. पण रविराज सर काही उठे ना. मग सुमन म्हणते अगं सायली भरवते ना भाऊजींना. लगेच प्रिया म्हणते त्याने काय होणार आहे, एक एक घास खाऊन काय त्यांचं पोट भरणार आहे का, ते काही नाही. बाबा चला बरं माझ्यासोबत जेवा बरं, चला बाबा उठा. मग रविराज म्हणत असतात तिला हो 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 आलो थांब जरा. पण अजूनही ते असं सायलीकडेच बघताय आणि सायली त्यांच्याकडे. खूपच भारी दाखवला प्रेक्षकांना हा सीन, अगदी मनाला स्पर्श करेल असा सीन होता. तर पुढे आपण बघतोय ही पूर्णाजी म्हणतात चल तन्वी जेवायला बस, आता ही नाटकं करते मला भूक नाही आहे. मग पूर्णाजी म्हणतात आम्ही बसलोय ना तन्वी जेवायला, बस बरं. मग लगेच म्हणते बरं ठीक आहे पूर्णाजी तू म्हणतेस ना मग जेवते. मग आता ही सुमन सायलीला म्हणते सायली बाळा किती अलगदपणे आमच्या दुःखाचा भार तू तुझ्या खांद्यावर घेतलास ग. मग लगेच नागराज म्हणतो सुमन अगं भात वाढ ना, मुद्दाम विषय बदलण्यासाठी. आता सगळेच जण जेवतायत. सायलीने सगळा स्वयंपाक केला. खरंच
खरंच किती छान नाही. अर्जुनला खूप छान वाटते हे सगळं बघून. तो मनात विचार करतो, आज सिनियर आणि पूर्णाजी तुमच्यामुळे जेवायला बसणार आहेत. एखाद्याच्या जखमेवर फुंकर कशी घालायची हे तुम्हाला खूप छान जमतं मिसेस सायली. आणि तो आता सायलीकडे बघून अशी स्माइल देतो आणि सायली त्याच्याकडे बघून. आणि रविराज सुद्धा सायलीकडे असे एकटक बघत राहतायत. खूपच छान दाखवलं प्रेक्षकांनो आणि आज भरच मोठं दाखवलंय. खरंच लाईक करायला विसरू नका आजच्या आपल्या या भागाला. आता इकडे साक्षी चैतन्याला म्हणत असते, चैतन्य अरे दूध तरी पिऊन घे, आल्यापासून तू काही खाल्लेलं नाहीये. मग आता चैतन्य घेतो तो दुधाचा ग्लास. मग साक्षी म्हणते, चैतन्य अरे तिकडचे सगळेजण जेवलेत का रे? नाही म्हणजे रविराज सर पण उपाशीच असतील ना, आपण तिकडे जेवण पाठवूया का कोणाच्या हाताने? नाही म्हणजे मला नाही वाटत तिथे जेवण वगैरे बनवायला कोणी असेल, आपण खरंच पाठवूया का जेवण? मग आता चैतन्य म्हणतो, साक्षी अगं हे सगळं विचारण्याची मनस्थितीच नव्हती ग आमची, आणि अर्जुनशी तर बोलणंच झालं नाही माझं. साक्षी लगेच ओरडते, काय अर्जुनशी? मग चैतन्य जरा घाबरतो आणि म्हणतो, अगं हो म्हणजे होता तिथे अर्जुन रविराज सरांच्या घरी, पण त्याचं माझं काहीच बोलणं झालं नाही ना. बरं ठीक आहे मी आलोच हां साक्षी. आता साक्षी लगेच विचार करायला लागते, अर्जुनशी परत बोलणं झालं नाही असं काय बोलला हा चैतन्य? याचं वागणं ना खूपच संशयास्पद झालंय. म्हणजे अण्णांना जी शंका आहे याच्यावर की हा आणि अर्जुन मिळालेले आहेत, हे खरं असेल काय? आता या साक्षीने काय केलंय प्रेक्षकांनो, क्रॉस चेक करण्याकरता कल्पनाताईंना कॉल लावलाय. म्हणजे काल चैतन्याने सांगितलेलं असतं ना तिला की मला कल्पना मामीचा मेसेज आला. मग ही फोन लावते कल्पनाताईंना. त्या नेटक्याच बिचाऱ्या झोपलेल्या असतात आणि विचार करतात हा कोणाचा नंबर आहे. मग आता फोन उचलल्यावरती ही म्हणते, हां हॅलो कल्पना मावशी, मी साक्षी शिखरे बोलतीये. कल्पनाताई म्हणतात, तू का फोन केलायस? खरं तर त्यांना आवडलं नाहीये साक्षीचा फोन आल्यावर. मग साक्षी म्हणते, मला ॲक्च्युली चैतन्यकडनं कळलं रविराज सरांबद्दल, म्हणजे तुम्ही सगळेच जण दुःखात असाल ना. मला रविराज सरांना भेटण्याची खूप इच्छा होती, पण मला हेही माहिती आहे की मी तिथे आले तर आवडणार नाही ना त्यांना. बरं झालं तुम्ही चैतन्याला वेळेवर मेसेज केला आणि चैतन्य तरी त्यांना भेटायला येऊ शकला ना. पण आता या कल्पनाताई दुःखाच्या ओघामध्ये बोलून गेल्या की अगं मी काही त्याला मेसेज वगैरे केलेला नाहीये, दुसरं कोणीतरी त्याला केला असेल मेसेज. बरं चल मी ठेवते हां फोन. आता असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिलाय. पण आता मात्र साक्षी खूप चिडते आणि विचार करते, चैतन्य माझ्याशी खोटं बोललाय. प्रतिमाच्या डेथबद्दल अर्जुनच्या आईने त्याला मेसेज नव्हता केला, तर मग कोणी केला असेल? स्वतः अर्जुनने मेसेज केला असेल काय? प्रेक्षकांनो हा चैतन्य 100% फसणार आहे साक्षीच्या या जाळ्यामध्ये. म्हणजे तिला कळणारच आहे हे सगळं. पण आता पुढे आपण पाहतोय रात्रच झालेली आहे आणि या सायलीने सगळी आवरासावर केली आहे. पण आता पुन्हा तिला आवाज यायला लागतात की एक छोटीशी मुलगी म्हणते, आई शोध बरं मी कुठे आहे, लपले मी, शोध मला, ये ये पकड मला. आणि तिला प्रतिमा आत्याची अशी प्रतिकृती जाणवायला लागते आजूबाजूला. त्या म्हणत असतात, चल तन्वी शाळेत जायचंय ना तुला, अगं पकडेल हा तुला, ये ना बाळा. आता सायली पुन्हा डिस्टर्ब झाली आहे या सगळ्या आवाजांमुळे. पण आता प्रेक्षकांनो पुढे आपण बघणार आहोत, सायलीने रात्री आवाज ऐकलाय. ही फोनवर बोलत असते त्या सिस्टरशी प्रिया. ती त्या नर्सला म्हणत असते, एवढे पैसे मागते का फेक रिपोर्ट बनवण्यासाठी? आणि आता मात्र पहाट झाल्यावर सायली म्हणते, प्रिया मी स्पष्टच विचारतीये, तू काल रात्री कुठल्या नर्सशी फेक रिपोर्टबद्दल बोलत होती? कोणाचा फोन होता आणि कसले फेक रिपोर्ट? पण प्रेक्षकांनो एवढ्या लवकर ही प्रिया अडकेल असं मला तरी नाही वाटत. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की कळवा. प्रिया ही बाजू कशी सावरून घेईल स्वतःची आणि काय काय होईल? आवडला असेल रिव्ह्यू तर नक्की लाईक करायला आणि हो माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका. हां धन्यवाद.